morning friends, I am Yogita Patil. Friends, today we are going to learn one of the best funny and ironic stories which is written by R.K. Narayan, and the name of the story is An Astrologer's Day. Let's begin an interesting story, An Astrologer Day, written by R.K. Narayan. First of all, we shall see a brief introduction of R.K. Narayan. His full name was Rasipuram Krishnaswamy Iyer. Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir My Days in 1975. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. Now, let's begin the story An Astrologer Day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. नेहमीप्रमाणे अगदी वेळेवर अगदी दुपारी तो आपली बॅग उघडतो अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट आणि त्याचे व्यावसायिक साधनं बाहेर काढतो. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन ऑफ कौरी शेल्स, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि त्याच्यामध्ये काही साधनांचा समावेश असतो. त्याच्यामध्ये 1 डझन कवड्या, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, एक चौकोनी आकाराचं कापड विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स. ऑब्स्क्युअर डिफिकल्ट टू अंडरस्टँड, अनाकलनीय, गूढ असे काही चार्ट्स त्याच्यावर काढलेले होते. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग्स. पाल्मायरा मीन्स अ काइंड ऑफ फार्म. आणि हाताचे ठसे असलेले काही कागद त्याच्याजवळ होते. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश. रिस्प्लेंडंट, ब्राईट ऑर इम्प्रेसिव्ह. त्याच्या कपाळावर एक प्रकारची चमक होती. विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन, पवित्र राख आणि व्हर्मिलियन मीन्स एक कुंकवाचा टिळा. याच्यामुळे त्याच्या कपाळाला एक प्रकारे चमक आलेली होती. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. आणि त्याचे डोळे सतत त्याच्या ग्राहकांच्या शोधात होते. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि त्याच्या ग्राहकांना तो एक भविष्य वेत्ता वाटायचा. अँड दे फेल्ट कम्फर्टेड. आणि त्याला भेटल्यानंतर किंवा त्याच्याकडून भविष्य जाणून घेतल्यानंतर त्याच्या ग्राहकांना कम्फर्टेबल वाटत असे. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन. एनहान्स्ड, इन्क्रीज, प्रभावी किंवा वाढणे. द पॉवर of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Whisker means here दाढी. तर त्याचे जे काही द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स. त्याच्या डोळ्यांची जे काही पॉवर किंवा स्ट्रेंथ आहे किंवा जो काही प्रभाव आहे तो त्याच्या पोझिशनमुळे त्या ठिकाणी अधिकच वाढलेला होता. आणि त्याची जी काही पोझिशन होती ती होती त्याची पेंटेड फोरहेड, त्याचं कपाळ, अँड द डार्क विस्कर्स आणि त्याची दाढी. इवन अ हाफ इट्स आईज वूड स्पार्कल इन सच अ सेटिंग. अगदी एखादा मंदबुद्धी किंवा अर्धवेळा असला
तर त्याचे डोळे देखील अशा सेटिंगमध्ये प्रभावी दिसतील. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि तो इफेक्ट किंवा प्रभाव वाढावा म्हणून त्याने आपल्या डोक्याभोवती एक पगडी गुंडाळलेली होती. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. आणि लोक त्याच्याकडे अशा प्रकारे आकर्षित व्हायचे ज्याप्रमाणे मधमाशी फुलाकडे आकर्षित होत असते. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. टाउन हॉल पार्कला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. आणि हा जो काही रस्ता होता तो नेहमी अगदी ढकलत जावं लागायचं. एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस तिथं लोकांची ये-जा असायची किंवा गर्दी असायची. A variety of trades and occupations was represented all along its way. आणि या रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स, व्यापार वगैरे त्या ठिकाणी चालत होते किंवा व्यवसाय ते लोक करत असायचे. medicine sellers of stolen hardware and junk, magicians, and above all an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. Din means unpleasant or prolonged noise, means खूप मोठा गोंगाट किंवा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगणे. तर या रस्त्यावर अशा प्रकारे वेगवेगळे व्यवसाय सुरू होते. त्यामध्ये मेडिसिन सेलर्स, औषधी विकणारे, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, चोरीचा माल विकणारे, मॅजिशियन्स, जादूगार, अँड अबोव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ. त्यानंतर स्वस्त कपड्यांचा त्या ठिकाणी ऑक्शन किंवा लिलाव करणारा. हू क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी जो त्या ठिकाणी मोठ्याने आवाज करायचा किंवा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट तो सांगायचा. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his wearer a fancy name is day. Vociferousness being loud and noisy. मोठ्या कर्कश आवाजामध्ये अजून तिथं फ्राईड ग्राउंडनट विकणारा विक्रेता देखील होता. who gave his wearer a fancy name is day. आणि जो आपल्या त्या मालाला दररोज एक वेगळं नाव द्यायचा. calling it बॉम्बे आईस्क्रीम one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy and so on and so forth and people flock to him. अशा प्रकारे आपल्या मालाला तो रोज नवीन नावं द्यायचा आणि लोक त्याच्या सभोवताली गर्दी करायचे. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. Dallied means here wasted time just hanging around. त्याच्या अवतीभोवती त्या ठिकाणी ते घुटमळायचे किंवा फिरायचे. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ॲस्ट्रोलॉजर त्याचा जो काही व्यवसाय किंवा धंदा होता तो त्याच्या बाजूला असलेल्या ग्राउंडनट हीप अशा प्रकारे ॲस्ट्रोलॉजरचा हा व्यवसाय त्याच्या शेजारी असलेल्या ग्राउंडनट विकणाऱ्या
जो काही दुकानदार होता त्याच्या लाईटवर चालायचा. हाफ ऑफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाईटिंग. म्युनिसिपाल्टीच्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या लाईटचं बेनिफिट त्यांना नव्हतं किंवा सोय नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आणि वेगवेगळे त्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या लाईटवर तिथले हे व्यवसाय ते लोक करत होते. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. Some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. 1 or 2 had hissing gas lights. काही एक दोघांजवळ त्या ठिकाणी गॅस लाईट्स होते. Some had necked flares stuck on poles. काहींजवळ नेक्ड फ्लेअर्स पोलवर लावलेले होते. Some were lit up by old cycle lamps. काहींजवळ जुन्या पद्धतीचे काही ओल्ड लॅम्प्स होते सायकलवर लावायचे. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. आणि काहींजवळ त्या ठिकाणी किंवा काही लोक ॲस्ट्रॉलॉजरसारखं दुसऱ्याच्या लाईटवर त्या ठिकाणी मॅनेज करत होते. इट वॉज अ बेविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. आणि त्यामुळे बेविल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग ऑर बॅफलिंग, गोंधळात टाकणारे. क्रिस क्रॉस म्हणजेच आडवा तिडवा किंवा विरुद्ध दिशांनी येणारा प्रकाश किंवा उजेड. This suited the astrologer very well, for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. For a simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. स्वतः ॲस्ट्रॉलॉजरलाही माहीत नव्हतं की अशा प्रकारे तो ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिष म्हणून काम करेल. अँड ही न्यू नो मोअर ऑफ व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. आणि ज्याप्रमाणे त्याला स्वतःशी किंवा स्वतःबद्दल पुढच्या मिनटाला आपल्याशी किंवा आपल्याबद्दल काय होणार आहे हे त्याला माहीत नव्हतं, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या भविष्याबद्दल देखील त्याला माहीत नव्हतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू दी स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. तो देखील स्ट्रेंजर, अनोळखी किंवा अपरिचित होता स्टारशी, ज्याप्रमाणे त्याचे इनोसंट कस्टमर्स होते किंवा ग्राहक होते. एट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. He said things which pleased and astonished everyone. तरी देखील तो अशा त्या ठिकाणी त्यांना सांगायचा गोष्टी किंवा बोलायचा की त्यामुळे त्याचे जे काही कस्टमर्स होते ते देखील आश्चर्यचकित व्हायचे किंवा त्यांना देखील ते ऐकल्यानंतर आनंद वाटायचा. दॅट वॉज मोअर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि हे सगळे त्याच्या अभ्यासामुळे, प्रॅक्टिस आणि श्रूड गेसवर्क. श्रूड मीन्स गुड ॲट जजिंग पीपल ऑर क्लिअर. की त्याच्याजवळ जे काही चातुर्य होतं किंवा लोकांना अभ्यासण्याचं जे काही तंत्र होतं यामुळे त्याला हे शक्य झालं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. आणि एखादा कष्टकरी जेवढ्या त्या ठिकाणी दिवसामध्ये कष्ट करून घरी संध्याकाळपर्यंत जो घेऊन जात असतो तेवढंच त्या ठिकाणी तो देखील कमाई करत असे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन दी वर्क ऑफ हिज फोरफादर्स. त्याने कोणतेही प्रकारचे प्लॅन किंवा नियोजन न करता त्याचं
आपलं गाव सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन दी वर्क ऑफ हिज फोर फादर्स. जर त्या ठिकाणी तो गावात राहिला असता तर तिथं त्याने आपले पूर्वजांचा जो काही पिढीचा व्यवसाय आहे तोच केला असता. नेमली टिलिंग दी लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. आणि तिथं राहून त्याने त्यांचा जो काही पिढीजात व्यवसाय आहे शेतीचा तो केला असता, लग्न केलं असतं आणि तिथंच तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. परंतु तसं झालं नाही. कुणालाही न सांगता त्याने आपलं गाव सोडलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि 200 मैलपर्यंत तो कुठंच थांबला नाही. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशियन फ्लोड बिटवीन. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. त्याने माणसाच्या किंवा मानवाच्या त्या ठिकाणी जे काही ट्रबल्स किंवा समस्या, संघर्ष जो काही आहे त्याचा त्याने ॲनालिसिस केला होता. आणि त्याच्यामध्ये मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, लग्न, पैसा आणि टँगल्स ऑफ ह्युमन टाईज म्हणजे नात्यांमध्ये असलेली गुंतागुंत या समस्यांचा त्या ठिकाणी त्याने ॲनालिसिस केला होता किंवा अभ्यास केला होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. समज किंवा आकलनशक्ती. तर खूप दिवसांचं त्यांची प्रॅक्टिस किंवा सराव यामुळे त्याची जी काही आकलनशक्ती होती ती वाढलेली होती. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. ही चार्ट 3 पैज पर क्वेश्चन. नेवर ओपन हिज माउथ टिल ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. ही चार्ज 3 पैज पर क्वेश्चन. प्रत्येक दर प्रश्नाला त्या ठिकाणी 3 पै एवढा चार्ज त्याने लावलेला होता. ही नेवर ओपन हिज माउथ टिल दी ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes. which provided him enough stuff for a dozen answers and advices. आणि समोरची व्यक्ती किंवा जो काही ग्राहक आहे तो 10 मिनिट बोलेपर्यंत तो स्वतः त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करायचा नाही. which provided him enough stuff for a dozen answers and advices. आणि त्याच्या बोलण्यामधूनच त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं सापडायची आणि तो सल्ला द्यायचा. when he told the person before him gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. आणि नेहमीचेच त्याचं बोलणं जो काही होतं तर त्याचे तळ हात बघून तो सांगायचा आणि बोलायला सुरुवात करायचा. in many ways you are not getting the fullest results for your efforts. की तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. आणि जवळजवळ 10मधून 9 जण त्याला या गोष्टीशी सहमत असायचे. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवार्ड्स यू. त्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न असायचा की एखादी अशी महिला आहे का जी तुमच्या दूरच्या नात्यातील आहे, जी तुमच्याशी त्या ठिकाणी नीट वागत नाही. और ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. अँड देन ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि त्याचं कॅरेक्टर किंवा त्याच्या स्वभावाबद्दल तो सांगायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. खूप अशा समस्या ज्या आहेत किंवा ट्रबल्स आहेत ते तुमच्या नेचर किंवा स्वभावामुळे त्या ठिकाणी उद्भवत असतात. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. यू हॅव ॲन इम्पेटस नेचर अँड रफ एक्सटेरियर. इम्पेटस नेचर. इम्पेटस मीन्स इम्पल्सिव्ह म्हणजेच उतावीळ. की तुमचं जे काही नेचर किंवा स्वभाव आहे तो उतावीळ आहे. अँड रफ
एक्सटेरियर आणि तुमचा जो काही स्वभाव किंवा बाह्य स्वरूप आहे ते रफ आहे. दिस endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. This endeared him to their hearts immediately. Endeared, make it likable. For even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. Forbidding exterior, उग्र स्वभाव. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which stayed in from somewhere and touched the ground before him. The nuts vendor blew out his flare. आता तो जो काही नट्स वेंडर आहे किंवा विक्रेता आहे तो त्याचा लाईट बंद करतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर. आणि हे त्याच्यासाठी ॲस्ट्रॉलॉजरसाठी सिग्नल होतं आणि तो देखील त्या ठिकाणी आपल्या सामानाचे आवरावर करायला लागतो. Since it left him in darkness except for a little shaft of green light which stayed in from somewhere and touched the ground before him. फक्त त्या ठिकाणी कुठून तरी एक छोटासा हिरव्या रंगाचा एक प्रकाश किरण त्या ठिकाणी त्याच्यासमोर जमिनीवर येत होता. He picked up his coricells and paraphernalia, a large number of small articles used in a particular activity or personal position. त्याच्या जवळ असलेली ती व्यावसायिक साधने. And was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आणि त्याचं तो सगळं सामान त्याची साधने तो त्या बॅगमध्ये भरायला सुरुवात करतो. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. आणि तो वरती बघतो आणि त्याच्या समोर एक व्यक्ती त्याला उभी दिसते. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, यू लुक सो केअरवॉर्न. आता नेहमीप्रमाणे तो त्याचा ग्राहक किंवा त्याच्याकडे आलेला तो क्लायंट समजून तो सांगतो, यू लुक सो केअरवॉर्न, की तू खूप काळजीत दिसतो आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड सॅट विथ मी, की थोडा वेळ बैस आणि माझ्याशी बोल. द ऑदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेग्युली. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन, whereupon the other thrust his palm. The other grumbled some reply vaguely. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" आणि आता ती दुसरी व्यक्ती तो त्याच्यासमोर त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरच्या नाकासमोर त्याचा हात नेतो आणि सांगतो, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी समजतो का? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड, टिल्टिंग द ऑदर्स पाम टुवार्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. टिल्टिंग म्हणजेच पुढे वाकवणे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड. आणि आता ॲस्ट्रॉलॉजरला हे चॅलेंज वाटतं आणि तो त्याचा हात पुढे वाकवतो टुवार्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्याचं हिरव्या रंगाचं किरण त्याच्यापर्यंत येत होतं. त्या प्रकाशामध्ये तो त्याचा हात पुढे नेतो. युवर्स इज अ नेचर. ओ स्टॉप दॅट, द ऑदर सेड. आणि तो जेव्हा त्याचे नेहमीचं बोलणे चालू करतो तेव्हा तो सांगतो, ओ स्टॉप दॅट, की हे तू थांबव. द ऑदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. टेल मी समथिंग वर्थ वाईल. वर्थ वाईल महत्त्वाचं,
की मला जे महत्त्वाचं आहे तेवढंच सांग. अवर फ्रेंड फेल्ड picked. I charge only 3 paise per question and what you get ought to be good enough for your money. आता तो सांगतो की our friend felt piqued, irritated, annoyed or resented की माझा मित्रा तुला राग आला, तू चिडलास. मी फक्त एका प्रश्नाला 3 पैस घेत असतो. At this the other withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. आणि आता तो त्याचा हात ओढतो आणि आना त्याच्यासमोर भिरकावतो, ज्योतिषासमोर भिरकावतो आणि सांगतो की I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. ब्लफिंग फसवत आहे किंवा फसवणे. तर तो सांगतो की जर माझं लक्षात आलं की तू मला फसवत आहेस तर मला हा जो मी आणा दिलेला आहे तो विथ इंटरेस्ट म्हणजे तुला व्याजासकट मला परत करावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव मी 5 रुपीज. आणि जर माझ्या उत्तराने तुझे समाधान झालं तर तू मला 5 रुपये देणार का. The other man said, No. Or will you give me 8 annas? मग 8 आणे देशील का. All right, provided you give me twice as much if you are wrong, said the stranger. आता ती अपरिचित व्यक्ती सांगते की आणि ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. हो मी देईल आणि जर तू चुकीचा ठरलास तर मला तुला त्याचे दुप्पट द्यावे लागेल. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. आणि आता त्यांच्यामध्ये तो करार झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लेट अ cigar. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन्स. आणि आता ॲस्ट्रॉलॉजर नेहमीप्रमाणे देवाची प्रार्थना करतो आणि ती दुसरी व्यक्ती सिगार त्या ठिकाणी पेटवतो. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय दी मॅच लाईट. आणि त्या मॅच लाईटमध्ये The astrologer caught a glimpse of his face by the match light. आणि त्या मॅच लाईटच्या त्या उजेडामध्ये त्याला त्याच्या चेहऱ्याचे झलक दिसते. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन दी रोड. जुटका ड्रायव्हर्स swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down, sucking his cheroot, puffing out, sat there breathlessly. The astrologer felt very uncomfortable. Here, take your Anna back. I am not used to such challenges. It is late for me today. आता त्याचा चेहरा ॲस्ट्रॉलॉजरला दिसल्यानंतर ही फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि तो त्याला सांगतो हिअर टेक युअर आना बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. की हे तुझे पैसे परत घे आणि मला असे चॅलेंज त्या ठिकाणी स्वीकारायचे नाही आणि मला आज घरी जायला आधीच उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपेरेशन्स टू बंडल अप. आणि आता परत तो आवरावर करायला लागतो. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. द अदर्स हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आणि आता त्याचं मनगट ते दुसरा पकडतो आणि त्याला सांगतो की तू आता याच्यामधून सुटका करून घेऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. की तू मला स्वतःहून इथं ओढून घेतलेलं आहे जेव्हा मी इथून जात होतो. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. आणि आता ॲस्ट्रॉलॉजर थरथर करत असतो. लिव्ह मी टुडे
आय विल स्पीक टू यू टुमॉरो, की मला आज सोडून दे, मी उद्या तुझ्याशी बोलतो. द ऑदर थ्रस्ट हिज palm in his face and said, challenge is challenge, go on. The astrologer proceeded with his throat drying up. There is a woman. The other thrust his palm in his face and said, आणि आता तो त्याच्या समोर हात घेऊन जातो आणि सांगतो की चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, की चॅलेंज किंवा तू ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि आता ते पूर्ण कर. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, आणि आता त्याचा घसा देखील कोरडा पडत होता ॲस्ट्रोलॉजरचा. आणि तो सांगतो, देर इज अ वुमन, की ती घरी माझी पत्नी माझी वाट बघत आहे.